students, in previous video we discussed circulatory system. Okay, blood is circulated within heart. Okay, and for purification it's sent towards lung, and after purification by heart it's sent towards all body parts. So blood is the important organ in our circulatory system. So today we are going to discuss about blood, information about blood. So here see some points are here. Blood is red color, salty with pH 7.4. रक्ताचा रंग आपल्याला लाल असतो माहिती आहे. आपण कापलं किंवा काहीतरी टोचलं तर आपण लगेच पोट तोंडात घालतो. आपल्याला माहिती की रक्त हे आपल्याला कसं लागते, थोडंसं खारट लागते, बरोबर. सो ब्लड इज रेड कलर, सॉल्टी with pH 7.4. Then it is connecting tissue. This blood connect all body parts with heart, with lungs. Okay, so therefore it is a connecting tissue. It connects. That is why it is connecting tissue. Blood is made up of two components, that plasma and blood cell. आपलं रक्त जे आहे ते दोन घटकांनी मिळून बनलेलं आहे, एक प्लाझ्मा आणि दुसरं ब्लड सेल. प्लाझ्मा म्हणजे काय तर मुलांना आपलं रक्त आल्यानंतर म्हणजे जखम झाल्यानंतर ते रक्त जेव्हा गोठते तेव्हा त्या जखमेच्या भोवती आपल्याला थोडंसं पिवळसर असं भाग किंवा डाग पडला आपल्याला दिसतो, बरोबर आहे. किंवा एखाद्या कापडावर जरी रक्त सांडलं आणि ते जर आपण धुतलं तर त्या ह्याच्यावरती लाल डाग पडत नाही, पिवळा डाग पडतो, बरोबर. पिवळसर असा डाग पडतो, तो डाग कशाचा असतो, प्लाझ्माचा. लक्षात आलं. म्हणजे आपलं जे रक्त आहे ते प्लाझ्मामध्ये तयार होतं, म्हणजेच पाण्यामध्ये, बरोबर. फक्त पिवळसर रंगाचं ते पाणी असते. बघा इथं प्लाझ्मा, इट इज अ पेल येलो अल्कलाइन फ्लुइड. इट इज अल्कलाइन फ्लुइड and it contains these factors: water, proteins, inorganic salt and other components. See here, 90 to 92% water. Plasma contains 90 to 92% water, 6 to 8% proteins, and 1 to 10% inorganic ions and other components. Okay, so by these all factors, combination of these factors, it makes plasma. Okay, and including blood cell we call them blood. Okay, हे जे पिवळसर द्रव पदार्थ आहे ज्याच्यामध्ये पाणी, प्रोटीन, इनऑर्गॅनिक सॉल्ट्स किंवा आयन्स आहेत, अशा द्रव पदार्थाला आपण प्लाझ्मा म्हणतो. पण त्याच्यामध्ये जेव्हा ह्या ब्लड सेल्स ॲड होतात, मग त्या तांबड्या पेशी असतील, पांढऱ्या पेशी असतील, रक्तपट्टिका असतील, हे जेव्हा घटक त्याच्यामध्ये ॲड होतात तेव्हा त्याच्यापासून रक्त तयार होतं. लक्षात येतं. तर रक्ताला जो लाल कलर येतो तो लाल कलर तांबड्या पेशीमुळे येतो, हे आपल्याला माहिती. तर आता पहिल्यांदा आपण प्लाझ्मा म्हणजे काय बघूया आणि बघितले. त्याच्यामध्ये जे प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन्स कोणते कोणते असतात ते मी आपल्याला लिहिलेले आहेत. ओके, सो दीज आर द डिफरंट प्रोटीन्स दॅट प्रेझेंट इन प्लाझ्मा. वी नो हियर 6 to 8% प्रोटीन आर प्रेझेंट इन प्लाझ्मा. सो दीज आर द प्रोटीन्स: albumin, globulin, fibrinogen and prothrombin, and inorganic ion, that is calcium, sodium and potassium. Okay, so what is the function of these proteins? These all proteins carry out different function. Okay, so first albumin, it distributes water all over the body. शरीरामध्ये संपूर्ण भागामध्ये पाणी पसरवण्याचं काम जे आहे ते कुठलं प्रोटीन करते, अल्ब्युमिन. म्हणजे जे प्लाझ्मामध्ये अल्ब्युमिन नावाचं जे प्रोटीन आहे ते वॉटर डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करते. देन नेक्स्ट ग्लोब्युलिन, इट कॅरी आउट फंक्शन ऑफ प्रोटेक्शन. इट कॅरी आउट फंक्शन ऑफ protection. And then next protein, that is fibrinogen and prothrombin. Okay, this clots blood. This helps in blood clotting, means रक्त गोठण्याची क्रिया आपल्याला माहिती आहे. आपल्याला जखम झाल्यानंतर त्यातून रक्त वाहतं, बरोबर. पण थोड्या वेळानं ते रक्त काय होतं, गोठतंय. म्हणजे रक्त वाहण्याचं काय होतंय, थांबतंय. म्हणजेच काय, तर आपण म्हणतो ब्लड क्लॉटिंग. काय म्हणतो, ब्लड क्लॉटिंग. मग हे ब्लड क्लॉटिंग, जी रक्त गोठण्याची क्रिया आहे ती कोण करते, तर प्लाझ्मामध्ये असलेले प्रोटीन्स म्हणजे फायब्रिनोजन अँड प्रोथ्रोम्बिन. ओके, and next inorganic ion, that is calcium, sodium, potassium. These ions control the functions of muscles and nerves also. See here, nerves. जे आपल्या बॉडीमध्ये मसल्स आहेत किंवा नर्व्स असतात त्यांचं जे फंक्शन आहे ते कंट्रोल करण्याचं काम हे इनऑर्गॅनिक आयन्स करत असतात. लक्षात आलं. तर हे सगळे घटक आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात, प्लाझ्मामध्ये. म्हणजे या सगळ्या घटकांनी मिळून काय बनलेलं आहे, प्लाझ्मा बनलेला आहे. तर याच्यानंतर आपण पाहूया ब्लड सेल.
Now students, the second component of blood is blood cell. So see here, there are three types of blood cells: red blood cell, white blood cells and platelets. ओके, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि रक्तपट्टिका अशी आपण तीन ब्लड सेल्स या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, the first blood cell are red blood cell. It is called RBC. RBC means red blood cells. It is circular enucleated, red in color. These cells are circular enucleated and red in color. Okay, without nucleus. Then these cells are present in 50 to 60 lakhs present in 1 cubic millimeter of blood. Here millimeter cube of blood means each cubic millimeter of blood. Okay, here RBCs are present 50 to 60 lakhs per cubic millimeter of blood. Then it produced in bone marrow. It produced in bone marrow. Then the lifespan of these red blood cells are 100 to 127 days. Okay. Then new red blood cells are produced in bone marrow. Then the second blood cell, white blood cells, WBC means white blood cells. These are large, nucleated, colorless. These are colorless, that is why we are called white blood cell. They are 5,000 to 10,000 per millimeter per cubic millimeter of blood. रक्ताच्या 1 क्यूबिक मिलीमीटर रक्तामध्ये आपल्याला 5,000 ते 10,000 पांढऱ्या रक्तपेशी बघायला मिळतात किंवा तयार असतात. तर त्या कुठे तयार होतात, त्या सुद्धा बोन मॅरोमध्ये तयार होतात. ते प्रोड्यूस इन रेड बोन मॅरो. टाइप्स ऑफ दिस व्हाइट ब्लड सेल्स आर basophils, eosinophils, neutrophils, lymphocytes and monocytes. These are the types of WBC, types of white blood cells. Okay, here red blood cells are circular and enucleated. White blood cells large, nucleated. These are red in color, these are white in color. Then the present 50 to 60 lakhs RBCs per cubic millimeter of blood, and then white blood cells 5,000 to 10,000 per cubic millimeter of blood. They both produce in bone marrow. Lifespan of these 100 to 127 days. Student, we know hemoglobin are present in red blood cell. So what is the function of red blood cell? We know hemoglobin absorbs oxygen into blood. Okay, so dissolve oxygen. The function of red blood cell to dissolve oxygen into blood. Then white blood cells, we know they are soldiers of our body. Okay, white blood cells are called soldiers. Why? Because they attack on pathogens that enter in our body. They get attacked on that pathogen. That is why they are called soldiers. आपल्याला बाहेरचे जे जीवाणू किंवा विषाणू आपल्या शरीरामध्ये येतात त्यांच्यावरती अटॅक करायचं काम कोण करते? WBC, म्हणजे त्यांना मारण्याचं काम करते. म्हणजे प्रतिकार क्षमतेचं काम हे पांढऱ्या पेशी करतात, म्हणून त्यांना आपल्या बॉडीचे सोल्जर असं म्हटलेलं आहे. तिसरा ब्लड सेल आहे प्लॅटलेट्स, त्याला आपण रक्तपट्टिका म्हणतो. दीज आर एक्स्ट्रीमली स्मॉल अँड डिस्क शेप. त्यांचा आकार हा डिस्क शेप असतो आणि त्या खूपच लहान असतात. These are found 2.5 to 4 lakhs per cubic millimeter of blood. Okay, and they also helps in blood clotting. रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये रक्तपट्टिका काय करतात? मदत करतात. आणि ते आपल्याला किती प्रमाणामध्ये मिळतात? तर 2.5 ते 4 लाख या एका क्यूबिक मिलीमीटर रक्तामध्ये ते आपल्याला तेवढ्या भेटतात. आणि त्यांचा आकार कसा असतो? एक्स्ट्रीमली स्मॉल, म्हणजे खूपच लहान असतात आणि त्यांचा आकार असतो डिस्क शेप. But these are the 3 blood cells: red blood cells, white blood cells and platelets. These are the short points of these cells. Write down in your notebook. Student, next point is function of blood. Okay, we know blood is made up of plasma and blood cells. We discussed what is plasma and what is blood cell. There are 3 types of blood cells: RBCs, WBC and blood platelets. And we discussed their function also. But today
Now we are going to discuss the function of blood. You know, blood is a connecting tissue that connects. Okay, it connects, so we are called connecting tissue. So these are the main points of these functions of blood. First one, transport of gases. We know during respiration, exchange of gases takes place in lungs, in alveoli. These are the site for respiration. The exchange of gases takes place. Oxygen from air absorbed in the blood and carbon dioxide released in that air that pass out of the body. Okay, तर आपण बघितलं respiration मध्ये की ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण होते लंग्स मध्ये घडून येते, तर ती देवाणघेवाण ही ब्लड मध्ये होत असते. दॅट इज वाय इट ट्रान्सपोर्ट गॅसेस ऑल्सो. When oxygen is absorbed in blood, then that blood connects different body parts, and by this blood, this oxygen pass to different body parts. So that is why it is the transport of gases, and the carbon dioxide collects from different body parts, and it pass to the air through blood. And that is why the main function of blood is transport of gases. Then the second, transport of nutrients. We know during digestion there are different nutrients are absorbed in our blood. It is glucose. Okay, that is glucose, amino acid, etc. So these all nutrients pass to different body parts via blood. That is why the second function is transport of nutrients. Then the third function, transport of waste material. Carbon dioxide is waste material. Similarly, there are other waste material also produced in our metabolic activities. Okay, during metabolic activity, there are urea, ammonia. So these are the waste material, and there is necessity to remove this waste material out of the body. Okay, so this waste material transport from blood from different body parts toward kidney for excretion. ब्लड मधून हे जे वेस्ट मटेरियल आहेत, अमोनिया, युरिया, क्रिएटिनाइन, कार्बन डायऑक्साइड असे वेस्ट मटेरियल आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. त्यातले युरिया, अमोनिया, क्रिएटिनाइन हे ब्लड मधून किडनीकडे पाठवले जातात, वृक्ककडे पाठवले जातात की ज्याच्यातून एक्सक्रीशनच्या प्रक्रियेमध्ये, उत्सर्जनाच्या प्रक्रियेमधून ते शरीराच्या बाहेर फेकले जातात. सो द थर्ड फंक्शन ऑफ ट्रांसपोर्ट ऑफ वेस्ट मटेरियल. Then protection. The fourth function of blood is protection. No, antibodies produced in blood, and antibody protect our body from harmful microbes, and that is why the fourth function is protection. Then the fifth function, transport of enzymes and hormones. There are different enzymes and hormones that produced in our body. So blood helps transport them from the site of production to the site of action. ओके, ब्लड म्हणजे एन्झाईम्स आणि हार्मोन्स तयार झालेले आहेत, ते जिथून तयार झालेले आहेत, ज्या ग्रंथीद्वारे तयार होतात, त्या ग्रंथीपासून ज्या ठिकाणी त्याची उपलब्धता आहे, गरज आहे, त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम हे करून करते ब्लड. दॅट इज वाय ट्रान्सपोर्ट ऑफ एन्झाईम आणि हार्मोन्स आर द फंक्शन ऑफ ब्लड. थर्मोरेग्युलेशन. मुलांना आपण जसं हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन बघितलं, हार्ट आपलं कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतं. हार्टमध्ये जे ब्लड येते ते ब्लड वेसलद्वारे येते, हार्टमधून बाहेर सुद्धा जातं ते ब्लड वेसलद्वारे येते. जे आपलं हार्ट कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होत असते तेव्हा ब्लड वेसल सुद्धा आपल्या बॉडीमध्ये कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतात. त्याला वॅसोडायलेशन अँड वॅसो कॉन्ट्रॅक्शन असं म्हटलं जातं. तर या दोन प्रोसेसमुळं आपल्या शरीराचं टेम्परेचर जे आहे 37°C ते मेंटेन होतं. सो देअरफॉर दिस इज द फंक्शन, मेन फंक्शन ऑफ ब्लड, दॅट इज थर्मोरेग्युलेशन. थर्म मीन्स हीट, रेग्युलेशन. Blood regulates the heat of the body. It means to maintain body temperature, that is 37°C via vasodilation and vasoconstriction by these two processes. Then the next, maintain balance of nutrient. You know there are sodium and potassium ions are present in our body. So blood maintain the balance of these nutrients in our body. Then clotting of blood. Blood helps in clotting. Okay, so we know blood platelets are present in blood. Blood platelets helps in clotting of blood, coagulation of blood. Okay, and we know there are different enzymes and hormones are present also in blood.
here prothrombin, fibrinogen, these hormones are present in the blood and that hormones coagulate the blood. They helps in clotting the blood during injury. ज्यावेळी आपल्याला आघात होतो किंवा एखादी जखम होते तेव्हा रक्तस्राव होत असतो आणि तो रक्तस्राव थांबवण्याचं किंवा रक्त गोठण्याचं काम जे आहे ते फायब्रिनोजन जे रक्तामध्ये प्रेझेंट आहे हार्मोन, त्याच्यानंतर प्लॅटलेट्स जो आपल्या रक्ताचा एक भाग आहे, रक्तपेशीचा एक भाग आहे, ते करत असते. So these are the functions of the blood: transport of gases, transfer of nutrients, transport of waste material, protection, transport of enzymes and hormones, thermoregulation, maintain balance of nutrients, clotting of blood vessels. So these are the main points of functions of blood. So write down in your notebook. Thank you.